मागील 15 ते 20 वर्षापासून वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही निरनिराळे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो। त्या उपक्रमामध्ये आज या ठिकाणी या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास, आज पुरुषोत्तम मास म्हटला म्हणजे हा दर 3 वर्षांतर एक वेळा येतो। तर या मासानिमित्त दर पुरुषोत्तम मासामध्ये मी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं धार्मिक आयोजन करतो। या वर्षी आम्ही झिंगाबाई टाकळी झेंडा चौक इथे भागवत कथेचं मोठं असं आयोजन केलं आणि ते पूर्ण झालं। तुम्हाला माहीतच असेल का 12,000 लोकांनी महाप्रसादाचं तिथे हे घेतलं आणि या अधिक मासानंतर पुण्य आपल्या पदरी पाडून घेतलं। त्याच निमित्ताने देशपांडे हॉलला आमचे श्रीकृष्ण भक्ती संध्या हा एक कार्यक्रम असतो। हा परमपूज्य डॉक्टर पवन सिन्हा गुरुजी के च्या माध्यमातून एका आश्रमाच्या माध्यमातून आणि वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने काल झाला आणि इतका सुंदर असं वातावरण होतं का श्रीकृष्ण जन्मापासून आणि तिथं भक्तीचे जे गाणे झाले, लोकांनी नाच गाणे करून त्याचा आनंद व्यक्त केला आणि तो कार्यक्रम 1.5 ते 2 तास 3 तास हा कार्यक्रम होता। 3 तासानंतर त्याची समाप्ती झाली, महाप्रसादाचं वितरण झालं। अशा प्रकारचे आम्ही निरनिराळे आयोजन या पुरुषोत्तम मासामध्ये आध्यात्मिक करतो। यानंतर पुढे येणाऱ्या या महिन्यात आम्ही क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आहेत, कबड्डी आहे आणि नंतर माझं फुटबॉलचं आहे, हे आम्ही करत असतो। नंतर आणि येणारा शाळेचे ॲडमिशन, त्यावेळेस वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान त्यातर्फे झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचा हा एक मोहीम माझी आत्ताच चालू होणार आहे। आम्ही एक झाड लगाव माँ के नाम एक झाड लगाव ती भारतीय जनता पार्टीची आजच सुरुवात झालेली आहे आणि माझ्या वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानमधून झाडे लावा झाडे वाचवा या मोहिमेद्वारे मी झाडाचंही आता आमची संघटना आमचे पदाधिकारी तयारी लागलेले आहे। त्याप्रमाणे हे सगळे निरंतर असे आम्ही कामं करत असतो आणि समाजसेवेचं हे व्रत माझ्या वडिलांनी लावलेलं झाड हे निरंतर चालू राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो।